होऊन गेलेली आणि काही या कॉलला जॉईन व्हायच्या अगोदर कमरेला म्हणजे एक्सरे करून बघितला, MRI करून बघितला. तेव्हा डॉक्टरांनी कंप्लीट सांगितले की तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल. पण हाऊसवाईफचं कसं असतं ना, का लगेच त्यांच्या डोळ्यापुढे घरातली कामं वगैरे फिरत असतात. त्याच्यामुळे मला फार टेन्शन आलं आणि बेड रेस्ट म्हटल्यावर तर मला भीतीच वाटायला लागली. आणि परत बेड रेस्ट करायचं म्हटलं म्हणजे घरी कोणीतरी एक्स्ट्रा पाहिजे ना, पण इथे यायला कोणी तयारही नव्हतं. त्याच्यामुळे एकदम असं टेन्शनमध्ये आलेलो आम्ही का आता व्हायचं कसं? मला तर असं वाटायचं की इथून पुढे मला म्हणजे बेड रेस्ट करूनच झोपायचंय म्हणजे मला आयुष्यच संपलं आता इथून. पण आम्हाला थँक म्हणेल मी देवा वेलनेस फॅमिलीला आणि भांगरे सर यांना. आमच्या सरांना जबरदस्ती जॉईन केलं. तर ते तर आमच्या सरांना अनोळखी होते. अनोळखी याच्यातून आम्ही त्यांना जोडल्या गेलो आणि ह्या कॉलला जॉईन झालो. ह्या कॉलला जॉईन झाल्यानंतर आमच्या सरांच्या फिगरमध्ये हळूहळू चेंज व्हायला लागला. तर मला पण असं वाटायला लागलं का नाही खरोखर काहीतरी जादू आहे देवा वेलनेस फॅमिलीमध्ये. नंतर आम्ही मला कमरेचा त्रास असल्यामुळे मी करायची नाही, पण मॅडम बोलले आणि आमचे सर सुद्धा बोलले का तू हळूहळू माझ्या मागे करून बघ, जर तुला जमलं वाटलं तर तू पुढे कंटिन्यू कर, नाहीतर तू नको करू. कारण डॉक्टरांनीच सांगितलं होतं का बेड रेस्ट करा. तर भीती वाटायची कुठेतरी, असं वाटायचं की डॉक्टर सांगतात बेड रेस्ट करा आणि जर मी हळूहळू एवढा व्यायाम करायला गेले तर काही करता काही होऊन जायचं. पण असं काही झालेलं नाहीये. मला एवढा आराम पडलाय ना म्हणजे मला असं वाटतं कारण मला पायरी चढताना सुद्धा पाय सैल पडून जायचा. वरती चढायच्या वेळेस असं वाटायचं का मी खाली पडते का काय. मी बाहेर सुद्धा जाणं टाळायची. असं वाटायचं रोड क्रॉस करताना जर पाय सैल पडला आणि मी पडले तर गाडी खाली आली तर एवढी भीती वाटायची मला. त्याच्यामुळे मी बाजारात सुद्धा जायची नाही. पण ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स मिळाला आणि म्हणजे काही दुखत होतं माझं हे सुद्धा एवढा फरक पडला ना का मी आता कंप्लीट 45 मिनिटं वर्कआउट करू शकते आणि वर्कआउट केल्यानंतर मला बॅक पेन होता हे सुद्धा आठवत नाही. त्याच्यामुळे मी महिलांना हेच सांगेल का तुम्ही असं आम्ही घरातली भरपूर कामं करतो त्याच्यामध्येच आमचा वेट लॉस होतो किंवा फॅट लॉस होतो किंवा आमचा व्यायाम होतो. असं कामामध्ये आपला ना वेट लॉस होतो ना फॅट लॉस होतो. फक्त आपल्याला थकवा येतो आणि भरपूर थकवा जाणवतो. कारण मी माझ्यावरून सांगते का मी घरातलं थोडं जरी काम केलं ना का मला असं वाटायचं की मी भरपूर काम केलं आणि मला असं वाटायचं मला तुम्ही आता अजिबात मला फक्त आराम करू द्या. आणि धाप लागायची. तब्येत तर नाही वाटायची पण धाप लागायची. पण नंतर ते PMI केल्यानंतर त्याच्यामध्ये असं आढळून आलं का फॅट तर नाही हे तर नाही पण फॅट भरपूर वाढलेलं आहे. वजन तर वाटत नाही पण फॅट वाढलेलं आहे. फॅट वाढल्यामुळे आपल्याला धाप लागते. मग आम्ही MRI केल्यानंतर आपलं BMI केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं बॉडीचं चेकअप केल्यानंतर त्याच्यात आपल्याला सगळं कळतं. मग आम्ही हळूहळू करता असं आता मला एवढं फ्रेश वाटतं की मी अख्खा दिवस घरातली कामं आता उन्हाळी कामं सुरू झाले त्याच्यामुळे मी अख्खा दिवस कामं करत असते. अजिबात थकल्यासारखं वाटत नाही आणि मी एकटी सुद्धा घरातली ती उन्हाळ्याची कामं सगळी करू शकते. जसे उडदाचे पापड, कुरडई हे ते. त्याच्यामुळे महिलांनी आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. कारण नारी तू नारायणी. आज आपला महिला दिवस आहे. सगळ्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आहे आणि स्वतःसाठी जगायचं आहे. आपण जगलो तर आपली फॅमिली आपल्यावर अवलंबून असते. त्याच्यामुळे महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आणि हा सगळा संतुलित आहार घ्यायला अजिबात विसरायचं नाही. कारण याच्यामध्येच आपल्या संपूर्ण शरीराला जे हवं आहे ते सगळं मिळून जातं. थँक्यू सो मच. येस 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 खूप छान अमेझिंग खूप अमेझिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे माधुरी मॅडमने. येस तर त्या कधी या अगोदर अशा बोलत नव्हत्या. हाऊसवाईफ आहेत परंतु बाहेर कधी न निघणारी नारी शक्ती आज कॉलवर इतकं छान असं मार्गदर्शन करते. नक्कीच हे हॅपी हार्मोन्स तयार होतात आणि ग्रेट असं अचिव्हमेंट आहे त्यांच्यासाठी. त्यांचा मनक्याचा गॅप भरून निघालेला आहे. त्यांना कुठलाही त्रास होत नाहीये. तर केवळ कशामध्ये वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन मध्ये नक्कीच ही जादू आहे. तर माधुरी मॅडम साठी जोरदार